नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आता सध्या पावसाळा सुरू होतोय आणि पाऊस म्हटलं की कपडे वाळवण्याचं टेन्शन हे प्रत्येक स्त्रीला येतच असतं। कारण बऱ्याच महिला कुठे बाहेर जॉबसाठी जातात किंवा काही काम करण्यासाठी जातात किंवा काही महिला शेतात देखील जातात। अशा वेळेस आपण जे कपडे बाहेर वाळत टाकलेले असतात ते अचानक पाऊस येतो आणि सर्व कपडे ओले होऊन जातात। तसं होऊ नये यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लवकरात लवकर कपडे कसे वाळून होतील आणि त्यासाठी आपल्याला कपडे घरामध्येच आपण अगदी सोप्या पद्धतीने कसे वाळवू शकतो ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला फक्त एक प्लास्टिकची बॉटल लागणार आहे आणि याच प्लास्टिकच्या बॉटलपासून अतिशय सुंदर असा टूल्स आपण या ठिकाणी कपडे वाळत घालण्यासाठी तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल। तर बघा, जे बॉटलचा जो खालचा जो भाग आहे तळाकडचा, त्या ठिकाणी सेंटरला आपल्याला एक छिद्र पाडून घ्यायचं आहे। आता बघा, तुम्ही एक तर कुठलीही वस्तू गरम करून हे छिद्र पाडू शकतात किंवा अशा पद्धतीने कात्रीने देखील कट करू शकतात। तर बघा, मी या ठिकाणी एक गरम करून वस्तू घेतलेली होती आणि त्या ठिकाणी मी छिद्र जे आहे ते पाडून घेतलेलं आहे। आता बघा, वरती जे झाकण आहे बॉटलचं ते देखील आपल्याला काढायचं आहे आणि खाली छिद्र तयार झालेलंच आहे। तर बघा, एक दोरी घ्यायची आहे आणि या दोरीला खालच्या छिद्रातून आपल्याला असं वरच्या साईडने काढायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी बॉटलचं झाकण असतं त्या ठिकाणाहून ही दोरी ओवून घ्यायची आहे। आणि बघा, आता ही दोरी व्यवस्थित अशा पद्धतीने एकत्रित घ्यायची आहे। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आणि बाकीचा उरलेला दोरीचा भाग मी या ठिकाणी कट केलेला आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते। तर बघा, या ठिकाणी मी जुना असा संपलेला जो पेन असतो तो घेतलेला आहे आणि या दोरीमधून आपल्याला हा पेन टाकायचा आहे। जर तुमच्याकडे संपलेला असा पेन नसेल तर तुम्ही या ठिकाणी जी स्ट्रॉ असते स्ट्रॉचा जरी यूज केला तरीही चालेल, काहीच अडचण नाही। पण माझ्याकडे होता पेन जुना, म्हणून मी या ठिकाणी पेनचाच वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्या सर्व ज्या वस्तू आहे त्याचा यूज होईल, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू देखील तयार होईल। तर बघा, आता हे दोघं साईडने व्यवस्थित मी पेन जे आहे ते अडकवले आहे आणि याचा जो सेंटर आहे व्यवस्थित आपल्याला सेंटर बघूनच याला गाठ मारायची आहे। तर बघा, इकडे तिकडे कुठेच होऊ द्यायचं नाही, नाहीतर बॉटल वरती खाली होण्याची शक्यता असते, म्हणून व्यवस्थित याचा सेंटर बघून अशा प्रकारे एक गाठ याला मारायची आहे। आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण याला तयार केलेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली एक छोटीशी छान अशी ओळख देखील होईल। तर बघा, आता याच बॉटलला समोरून अशा म्हणजे एका साईडने एक होल पाडायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सेम अगदी त्याच छिद्राच्या समोर अगदी दुसरं छिद्र पाडायचं आहे। तर बघा, म्हणजे आपल्याला एक दांडी यातून टाकायची आहे। अशा 2-3 छिद्र जे आहे ते व्यवस्थित पाडून घ्यायचे आहे। कुठलीही वस्तू गरम अशी करून तुम्ही हे छिद्र पाडू शकतात। मी हे छिद्र आधीच पाडून ठेवलेले होते। तर बघा, आता पुढचं या ठिकाणी काय करायचं आहे ते देखील बघूया। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अशा काही दांड्या घ्यायच्या आहे, म्हणजे तुमच्याकडे लोखंडाचं असं काही असेल रॉडसारखं छोटंसं ते देखील घेतलं तरीही चालेल। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी या ठिकाणी एका झाडाची फांदी तोडली आणि त्या फांदीच्याच अशा छोटे छोटे तुकडे या ठिकाणी कट केलेले आहे। सेम साईजचे करू शकतात, म्हणजे असं कमी जास्त असला तरीही चालेल। आता बघा, एका साईडने जे छिद्र पाडलेलं होतं त्या छिद्रातून आपल्याला ही दांडी टाकायची आहे आणि समोरच्या साईडने अजून एक छिद्र पाडलेलं होतं त्या छिद्रातून ही बाहेर काढायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या तिघही ज्या दांड्या आहेत त्या या बॉटलला अडकवायच्या आहे। अगदी सोपं आहे। तुम्हाला जेवढं बघायला हे अवघड वाटतंय तेवढं अजिबात नाही आहे। ज्यावेळेस तुम्ही हे तयार करायला सुरुवात करशाल खूप सोपं आहे आणि पूर्ण पावसाळा संपेपर्यंत तुम्हाला हे कामी येईल, अजिबात खराब होणार नाही। असं नाही की एकदा वापर केला आणि नेक्स्ट टाईमला याचा वापर करू शकणार नाही, असं अजिबात नाही आहे। संपूर्ण पावसाळाभर तुम्ही याला अगदी आरामात वापरू शकतात। आणि बघा, या पद्धतीने मी तिघही ज्या दांड्या तयार केल्या होत्या त्या तिघही दांड्या मी या बॉटलमध्ये अशा प्रकारे अडकवत आहे। आता अगदी सोप्या पद्धतीने, आता हेच जर स्टँड जर आपण विकत बाजारात घ्यायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात आणि आपल्याकडे कपडेच एवढे असतात की आपण संपूर्ण स्टँड विकत जरी आणलं तरीही भरपूर असे कपडे आपले शिल्लक राहतात जे वाळत घालण्यासाठी जागा नसते। तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे कपडे वाळवण्याची, नक्की बघा आणि ट्राय देखील करून बघा।
तर बघा मी या ठिकाणी चिमटे घेतलेले आहे जे की आपल्याला लागतातच कपडे वाळत घालण्यासाठी आणि जे सर्वांच्याच घरी असतात। तर बघा या चिमट्यांच्या अशा खालच्या साईडने आपल्याला एक एक दोरी अशी पॅक बांधून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून ती गाठ निघणार नाही। तुम्ही कुठलीही अशी पॅक दोरी घेऊ शकता, छोटी मोठी कुठलीही घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला या दोरीला एक साईडने चिमट्याला बांधायचं आहे आणि दुसरी जी साईड आहे चिमट्याची त्या त्या बॉटलच्या जे आपण दांड्या लावल्या त्या ठिकाणी पॅक असं बांधायचं आहे। तर बघा मी सर्व जे चिमटे आहे त्याला दोऱ्या व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहे आणि तुम्ही याचा जेव्हा रिझल्ट बघशाल ना, तुम्ही अजिबात कमेंट केल्याशिवाय राहणार नाही, कारण एवढा छान हा आपला जो स्टँड आहे कपडे वाळवण्याचा तो या ठिकाणी तयार होणार आहे, जो की बघून सर्वांना खूप छान वाटेल। अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपण याला तयार केलेला आहे। नक्की ट्राय करून बघा आणि मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील भरपूर मोठा फायदा होऊ शकेल। आणि सध्या पावसाळ्यामध्ये कपडे वाळले नाही तर खूप असा उबट वास येतो, तर तसा अजिबात होणार नाही। तर बघा अगदी सोप्या पद्धतीचा हे टूल्स आपला तयार झालेला आहे। याचा वापर कसा करायचा ते देखील बघूया। तर बघा मी याला माझ्याच घराच्या अगदी पुढे पोर्च होता छोटासा, त्या ठिकाणी याला व्यवस्थित वरती अडकून ठेवलेला आहे। तुम्ही याला फॅन खाली देखील टांगून ठेवू शकतात, जिथे तुम्हाला घरामध्ये वाटतं की इथे जास्त हवा येते, खिडकीमध्ये वगैरे कुठेही तुम्ही याला अगदी आरामात अडकून ठेवू शकतात। आता मी याला तुमच्या समोर काही कपडे जे आहे ते सुद्धा यावरती अडकून दाखवत आहे। आता बघा अशा पद्धतीने आपण लहान मोठे कुठलेही तुम्ही छोटे मोठे कुठलेही कपडे अशा प्रकारे अडकून ठेवू शकतात आणि बघा अगदी मोकळी हवा यामधून जाते। हे जे बॉटल आहे ती कंटिन्यू अशी गोल मध्ये फिरत असते। आता बघा मी अजून एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते। या ठिकाणी मी एक संपलेला पेन घेतलेला आहे आणि या पेनला अशा प्रकारे शर्टमध्ये अडकवायचा आहे जेणेकरून आपला जो शर्ट आहे लवकरात लवकर सुकायला मदत होईल। आता बघा हा जो पेन आहे मी अडकवलेला आहे आणि ज्या स्लीव्ज आहे त्या स्लीव्ज त्या पेनमध्ये अशा प्रकारे अडकून ठेवायच्या आहे आणि चिमटा देखील लावलेला आहे। आता बघा असं जर केलं तुम्ही तर तुमचं जे शर्ट आहे तो अगदी पूर्ण सेपरेट असा दिसेल। म्हणजे ज्या ठिकाणी आपण हँगरचा यूज करतो त्या हँगर न वापरता तुम्ही अशा पद्धतीने देखील तुमचे कपडे लवकरात लवकर वाळवू शकतात। आणि हे जे बॉटलचं आपण टूल्स तयार केलेलं आहे ते कंटिन्यू असं गोल फिरत असतं, त्यामुळे संपूर्ण कपड्यांना व्यवस्थित हवा लागते। असं नाही की एक कपडा सुकतो आणि दुसरा ओलाच राहतो। तर बघा मी पॅन्टला देखील अशा पद्धतीने पेनने पॅक केलेलं आहे आणि बघा पॅन्टसुद्धा अगदी व्यवस्थित याला अडकलेले आहे। हँगरची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे। तुम्ही जर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या रोजच्या कामामध्ये जर वापरल्या तर नक्कीच तुमचे पैसे भरपूर वाचतील आणि नवीन केल्याचा आनंद देखील होईल आणि तुमचे कामं देखील पटापट लवकर असे होतील। आता बघा तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल, थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील येणाऱ्या पावसाळ्यामध्ये खूप मोठा असा फायदा होऊ शकेल। तर चलो